तर शरद पवार बोलतायत, थेट जाऊयात. ते सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ही चर्चा अतिशय चांगली झाली. बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह होता आणि त्या आग्रहाला काही तथ्य आहे की एकत्र आपण येतो, पण शेवटी काहीतरी कार्यक्रम लोकांच्या सोबत एका विचाराचा मांडला पाहिजे. निवड जागा जिंकणं हे महत्त्वाचं असलं तरी कशासाठी जागा, पर्याय कसा, कोणत्या आधारावर, कोणत्या कार्यक्रमावर याचा विचार निर्णय झाला नाही तर नंतर खूपदा मतभेद होतात आणि म्हणून ते मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा आधीच व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काहीतरी 9 तारखेला पुन्हा बसणार आहे. आता साधारणतः त्यांची चर्चा आणि जागांच्या उद्देश साधारणतः धरून हे 9-10 तारखेला संपुष्टात येईल असं दिसतंय. राज्यात सकारात्मक घडत असल्या काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून, तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये यांनी ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवालांविषयी अजून असं निश्चित असं काही धोरण नाही, तर काही परिणाम करणारं ठरू शकतं का? कसं आहे, आता ममताजीने हे जाहीर केलं की निवडणुकीच्या नंतर आम्ही आघाडीमध्ये आहोत. आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्यात आणि त्यांच्यात अंतर आहे. मागच्या निवडणुकीमध्ये ते एकमेकांच्या विरुद्ध अतिशय आक्रमकपणाने लढले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात, निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं आणि लोकांना हे कन्व्हिन्स करावं कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचा पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ती करण्याची आमची तयारी आहे. ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्पष्ट आहे. नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे. नितीश कुमारने NDAच्या बरोबर जायचाच निकाल घेतला. खरं सांगायचं म्हणजे इंडियाची ही बैठक त्यांनी पुढाकार घेऊन बातम्याला घेतली. मी स्वतः त्या बैठकीला हजर होतो आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते. पण एकदम एक्स्ट्रीम दुसरा डिसिजन त्यांनी घेतला. आता हा निर्णय घ्यायचा त्यांच्या सरकारांचा का त्याच्यावर विचार आहे हे मी सांगू शकत नाही. पण जे घडलं ते काही चांगलं नाही आणि माहिती जी आमची बिहारमध्ये लोकांना सुद्धा ते आवडलेलं नाही. त्याची परिणाम उद्याच्या निवडणुकीत दिसते. सातत्याने केंद्रीय यंत्रणांबद्दल बोललं जाते की झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली. राज्यामध्ये सुद्धा रोहित पवारांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती वाढल्यात असं वाटतंय का? सर दिसेल ना असं आहे की सोऱ्यांच्या संबंधीचं जे काही धोरण असेल, एक आदिवासींची लोकसंख्या अधिक असलेलं राज्य आणि आदिवासी नेता त्याच्या संबंधीची ही वागणूक. दिल्लीमध्ये केजरीवालचं प्रशासन हे चांगलं प्रशासन आहे याची चर्चा होती. त्यांनी जी काही धोरणं राबवली ती बघायला दिल्लीच्या बाहेरचे राज्याचे जाणकार राज्यकर्ते सुद्धा येतात. असं असताना त्यांच्याच मंत्रिमंडळाचे काही सहकारी, त्यांचे संसदेचे काही सहकारी हे अटक करून आत टाकलेले आहेत. त्यांच्या ॲक्शन त्या ठिकाणी घेतले आहे. सत्तेचा गैरवापर होतो पण त्याला काही मर्यादा असतात. आज ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत याला मर्यादा राहिलेली नाही. शेवटी सामान्य जनतेच्या समोर जावं लागेल आणि हा जो सत्तेचा गैरवापर आहे त्याच्या विरुद्ध ते दंड तयार करावं. पंतप्रधानांचे राज्यामध्ये दौरे वाढले, आता परत 21 तारखेला येत आहेत. त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले, त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले. एकूण राज्यामध्ये येत्या निवडणुकीत आपल्याला फारसं
यश मिळणार नाही असं गृहीत धरून त्यांचे दौरे वाढलेत असं बोल तुमचं साधारणपणे निरीक्षण काय? असं दिसतंय, कारण एकदा दोनदा तीनदा ते मधल्यांचे येऊन गेले, आता सातारला येतात, आणखीन कुठेच येतात, यवतमाळला येतात. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते.